नमस्कार. आज आपण एका खूपच इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत. MPSC आणि UPSC या नावांमध्येच एक आव्हान दडलेलं आहे नाही का? तर याच परीक्षांच्या महासागरात AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स कसा एक मोठा गेम चेंजर ठरू शकतो, हेच आपण आज जाणून घेणार आहोत. बरं, एक गोष्ट आपण सगळेच मान्य करू नाही का, की स्पर्धा परीक्षांची तयारी करणं हे खरंच खूप अवघड काम आहे. तो प्रचंड मोठा अभ्यासक्रम, वेळेचं ते बंधन आणि त्यात स्वतःला रोज मोटिवेट ठेवणं म्हणजे एक मोठी कसरतच आहे. मग ही आव्हानं आहेत तरी काय? आणि गंमत म्हणजे ही आव्हानं फक्त कोणा एकाची नाहीत, तर तयारी करणारा जवळजवळ प्रत्येक उमेदवार याच चक्रव्यूहातून जातो. बघा, ही आव्हानं आपल्या सगळ्यांच्याच ओळखीची आहेत. सगळ्यात पहिलं तो डोळ्यासमोर पसरलेला अभ्यासक्रमाचा डोंगर. मग वेळेचं नियोजन, जे कधीच जमत नाही. त्यानंतर येतात त्या किचकट संकल्पना, विशेषतः इतिहास किंवा अर्थशास्त्रासारख्या विषयातल्या. आणि हो, आपण लिहिलेल्या उत्तरांचं मूल्यांकन कोण करणार? हा तर मोठाच प्रश्न. त्यात भर म्हणून रोजच्या चालू घडामोडी. खरं सांगायचं तर हे सगळं एकट्यानं मॅनेज करणं अजिबात सोपं नाही. पण यात सगळ्या आव्हानांवर मात करण्यासाठी आता एक जबरदस्त आधुनिक उपाय समोर आलाय. जरा विचार करा, एक असा स्टडी पार्टनर जो कधीच थकत नाही, जो 24 तास तुमच्या सोबत आहे आणि तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला तयार आहे. कोण आहे हा? हाच आहे AI, आपला नवा आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित स्टडी पार्टनर. AI वापरणं म्हणजे फक्त टेक्नॉलॉजी वापरणं नाहीये, तर अभ्यासाकडे बघण्याचा एक म्हणूया की सायंटिफिक आणि स्मार्ट दृष्टिकोन ठेवणं आहे. यामुळे आपला अभ्यास जास्त सिस्टमॅटिक आणि रिझल्ट ओरिएंटेड होतो. ओके, तर मग हा AI नक्की मदत करतो कसा? चला, पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा फायदा पाहूया. तो म्हणजे अवघडातल्या अवघड संकल्पना एकदम सोप्या करून समजून घेणं. आपण पारंपरिक पद्धत आणि AI पद्धत यांची तुलना केली ना, तर फरक बघून आश्चर्य वाटेल. पारंपरिक पद्धतीत काय होतं? आपण पुस्तकं धुंडाळतो, इंटरनेटवर तासनतास घालवतो आणि तरीही डोक्यात शंका तशीच राहते. पण AI सोबत ChatGPT सारख्या टूलला सरळ प्रश्न विचारायचा आणि काही सेकंदात एकदम सोप्या भाषेत उत्तर हजर. विचार करा, किती वेळ आणि एनर्जी वाचते यामुळे. ठीक आहे, कॉन्सेप्ट्स तर क्लिअर झाले. आता पुढचा महत्त्वाचा टप्पा येतो, तो म्हणजे अभ्यासाचं प्लॅनिंग. आणि हो, इथे सुद्धा AI खूप उपयोगी पडतो. हे AI प्लॅनर्स काम कसं करतात माहितीये? सगळ्यात आधी ते तुमच्या कामगिरीचं विश्लेषण करतात आणि तुमचे स्ट्रॉंग आणि वीक पॉइंट्स शोधून काढतात. मग फक्त तुमच्यासाठी एक पर्सनलाइज्ड स्टडी प्लॅन बनवतात. तिसरी गोष्ट, जे विषय तुम्हाला कठीण जातात ना, त्यावर जास्त फोकस केला जातो. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे तुमच्या प्रगतीनुसार हा प्लॅन आपोआप अपडेट होत राहतो. म्हणजे जणू काही आपला पर्सनल ट्युटरच आहे, जे 24 तास आपल्यासोबत आहे. आता बोलूया मेन्स परीक्षेबद्दल. उत्तरलेखन किती महत्वाचं आहे हे वेगळं सांगायला नको. आणि आपण लिहिलेलं उत्तर तपासून त्यावर लगेच फीडबॅक मिळणं, हे तर एखाद्या वरदानासारखं आहे. AI मुळे हे आता खरंच शक्य झालंय. AI मूल्यमापनाचे फायदे तर अक्षरशः थक्क करणारे आहेत. विचार करा, तुम्ही लिहिलेल्या उत्तराच्या प्रत्येक ओळीवर डिटेलमध्ये फीडबॅक मिळतो. तुमचं उत्तर एका मॉडेल आन्सरसोबत कम्पेअर केलं जातं. गुण कसे वाढवता येतील यासाठी ठोस सूचना मिळतात. आणि हे सगळं कधीही, अगदी रात्री 2 वाजता सुद्धा. सुपर कलम किंवा कलेक्टर बाबूसारखी टूल्स खास याच कामासाठी बनवली गेली आहेत. चला, फायदे तर खूप पाहिले, पण आता प्रश्न हा आहे की नेमकी कोणती टूल्स वापरायची आणि कशासाठी वापरायची. चला पटकन बघूया. बघा, प्रत्येक कामासाठी एक खास AI टूल आहे. समजा एखादा कॉन्सेप्ट समजून घ्यायचा असेल तर ChatGPT किंवा क्लॉड बेस्ट आहेत. करंट अफेअर्सच्या विश्लेषणासाठी परप्लेक्सिटी AI वापरून बघा. आणि खास UPSCसाठी हाताने लिहिलेली उत्तरं तपासायला सुपर कलम आहे. तर स्टडी प्लॅनिंगसाठी पढाई, म्हणजे प्रत्येक गरजेसाठी एक वेगळं हत्यार. पण एक मिनिट, इथे खूप महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायला हवी. हे वाक्य बघा, AI साधने केवळ मार्गदर्शक आहेत, मुख्य अभ्यासाची जागा घेत नाहीत. हे एकदम खरं आहे. शेवटी स्वअभ्यास आणि स्वतःची मेहनत याला कोणताही शॉर्टकट नाही. म्हणूनच AI वापरताना काही गोष्टींची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. AIने दिलेली कोणतीही माहिती नेहमी दुसऱ्या एखाद्या चांगल्या सोर्सवरून डबल चेक करा. लेटेस्ट न्यूजसाठी पूर्णपणे AIवर अवलंबून राहू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं, स्वतःची विचार करण्याची, विश्लेषण करण्याची क्षमता वाढवत राहा.
लक्षात ठेवा, AI हे एक असिस्टंट आहे, ते आपल्या विचारांची जागा घेऊ शकत नाही. आता येतो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, खर्चाचा. तर चांगली बातमी ही आहे की बऱ्याचशा टूल्सची बेसिक व्हर्जन्स अगदी मोफत आहेत. पण जर तुम्हाला ॲडव्हान्स्ड फीचर्स हवे असतील तर त्यासाठी साधारणपणे महिन्याला 499 ते 999 रुपयांपर्यंत खर्च येऊ शकतो. तर मग हे सगळं ऐकल्यावर मनात एक प्रश्न येतोच की AI हाच यशाचा नवा मंत्र आहे का? याचं उत्तर कदाचित भविष्यात मिळेल, पण ते भविष्य फार लांब नाहीये. ही टेक्नॉलॉजी खूप वेगाने बदलतीये, सुधारतीये. एवढंच नाही तर आता सरकारी संस्थासुद्धा परीक्षा पद्धतीत AI वापरायचा विचार करत आहेत, त्यामुळे हे बदल आपल्याला वाटतात त्यापेक्षा लवकर झालेले दिसतील. आणि जाता जाता एक प्रश्न आपल्या सर्वांसाठी. AI हे स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी फक्त एक नवीन टूल आहे की हेच परीक्षेचं भविष्य आहे? यावर विचार करायला हरकत नाही. पण एक नक्की, आपल्या तयारीला एक नवी, स्मार्ट दिशा देण्यासाठी या टूल्सचा योग्य वापर करून बघणं हे नक्कीच फायद्याचं ठरू शकतं.